उद्याचा निकाल हा भाजप आणि महायुतीसाठी हा विजयाचा दिवस असणार आहे असं मत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी व्यक्त केलंय। भाजपला आतापर्यंत कधीही मिळालेलं नाही इतकं मोठं यश या नगर परिषद निवडणुकीत मिळणार आहे। जिथे आम्ही कधीही जिंकलो नव्हतो त्या नगरपालिका सुद्धा आम्ही जिंकणार आहोत असा विश्वास बावनकुळेंनी व्यक्त केलाय। तर बोगस मतदान आणि पैशाच्या जोरावर बावनकुळेंनी हा दावा केलेला असून मतमोजणीपूर्वीच बावनकुळेंनी जिंकल्याचं जाहीर करावं अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। उद्याचा निकाल हा भारतीय जनता पार्टी करता आणि महायुती करताही विजयाचा दिवस असणार आहे। भारतीय जनता पक्षाला यापूर्वी कधी मिळालं नाही एवढं यश नगरपालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळणार आहे। यापूर्वी ज्या नगरपालिका आमच्याकडे नव्हत्या त्याही नगरपालिका आमच्याकडे येणार आहे आणि जनतेचा कौल हा भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या बाजूने आहे। जेव्हा प्रचाराच्या वेळी आम्ही बघितलं तर मतदाराचा कौल सुद्धा भाजपाच्या बाजूने आहे, त्यामुळे मोठा विजय होणार आहे। दोन गोष्टीवर आमचे चंद्रशेखरजी बावनकुळे म्हणत असतील, एक पैसा, दुसरा बोगस मतदान, यावर त्यांना कॉन्फिडन्स असेल। तर यावरून निवडणुका आम्हाला वाटतं की आम्ही जिंकणार म्हणण्यासाठी आम्ही जिंकलो आहे म्हणून पहिलेच गुलाल उधळा ना निकालाच्या अगोदर। निकालाची वाट कशाला पाहिजे? त्यामुळे बेमानी करून जर या जिंकणं आल्या तर त्याला सोपं आहे त्यांना त्यांच्यासाठी, म्हणून ते इतक्या कॉन्फिडन्सनी सांगत आहेत। तर या सगळ्या परिस्थितीमध्ये जनतेचा रोल काय हे निकालानंतर कळेल। नगर परिषद नगरपंचायत निवडणुकांसाठी उद्या मतमोजणी होतीये आणि या निवडणुकीमध्ये भाजप मोठा पक्ष ठरणार असल्याचा विश्वास भाजपच्या नेत्यांकडून व्यक्त होतोय। महाराष्ट्रातल्या मतदारांचा नेमका कौल काय असणार आहे? लोकशाही मराठीवर आज संध्याकाळी 6 वाजता तुम्हाला हे पाहता येऊ शकेल। नगर परिषद नगरपंचायत नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरेल असा दावा भाजपच्या नेत्यांकडून होतोय। इतरही पक्ष आपण चांगली कामगिरी करू असा दावा करतायत, मात्र नेमका राज्यातल्या मतदारांचा कौल काय असणार आहे हे आपण पाहणार आहोत लोकशाही मराठीवर आज संध्याकाळी 6 वाजता। नागपूरमध्ये 15 नगर परिषदा आणि 12 नगरपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी उद्या पार पडेल। मतमोजणी केंद्रांवर सीसीटीव्हीच्या देखरेखीसह कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। उद्या सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल। उद्याचा निकाल नेमका कोणाच्या बाजूने जाणार आहे, गुलाल कोणाला उधळायला मिळणार आहे, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। नागपूरमधल्या स्ट्रॉंग रूम बाहेरनं आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी आढावा घेतलाय, पाहूया। 2 डिसेंबर रोजी पार पडलेल्या नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीचा निकाल उद्या लागणार आहे। त्यासाठी मतमोजणी प्रक्रियेसाठी जे आहे ते प्रशासनाची तयारी जी आहे त्या ठिकाणी झालेली आहे। मी सध्याला नागपूरच्या महादुरा नगरपंचायत कार्यालयात आहे आणि या ठिकाणी या परिसरातील जे आहे ते स्ट्रॉंग रूम आहे आणि स्ट्रॉंग रूममध्ये अतिशय सुरक्षितरित्या या ठिकाणी ईव्हीएम मशीन मतदान पार पडल्यानंतर ठेवण्यात आलं होतं। खरं तर 2 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर 3 डिसेंबरलाच मतमोजणी जी आहे ती अपेक्षित होती, मात्र न्यायालयाचा निकाल आल्यानंतर जे आहे ते मतमोजणी प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आणि उद्या 21 डिसेंबर रोजी आहे ते संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया या ठिकाणी पार पडणार आहे। उद्या सकाळपासूनच या ठिकाणी मतमोजणी पार पडणार आहे। शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटाने जे आहे ते तिरंगी लढत जी आहे ती या ठिकाणी तयार केली होती। त्यामुळे नक्कीच एकंदरीत उद्या मतमोजणी प्रक्रिया पार पडल्यानंतर जे आहे ते नागपूर जिल्ह्याचा निकाल काय असेल, नागपूरच्या जनतेने कौल नेमकं कोणाला दिलेला असेल, कारण की स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहे, कार्यकर्त्यांची निवडणूक मानली जाते। त्यामुळे नक्कीच हे एक नेत्यांना सुद्धा या निवडणुकीमधून जे आहे ते निकालावर जे आहे ते बळ मिळणार आहे। त्यामुळे एकंदरीत काय चित्र असेल हे उद्या निकाल लागल्यानंतरच स्पष्ट होणार आहे। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।